कन्नड तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना हात मदतीचा उपक्रम राबवण्यात आलाय। या प्रसंगी प्रथम सर्व पदाधिकाऱ्यांना पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यानंतर सेवा पंधरवाडा उपक्रम अंतर्गत दिलीप स्वामी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। या प्रसंगी तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी त्यांना दीपावली निमित्त अत्यावश्यक लागणारे सर्व घरगुती वस्तू देण्यात आल्या। याशिवाय शासनाच्या वतीने या व्यक्तींना विविध योजनांचा लाभ देण्याचा देखील आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचं मत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं। संतोष गोरड उपविभागीय अधिकारी, विद्याचरण कवडकर तहसीलदार कन्नड, उपविभागीय पोलीस अधिकारी अग्निहोत्री कन्नड, ओमप्रकाश रामावत गटविकास अधिकारी, संदीप शिरसाट तालुका कृषी अधिकारी, निलेश राठोड एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कन्नड, महिला बालकल्याण आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले आणि आम्ही नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आपापल्या परीने सर्वोपरी अशी मदत देईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत असं मत त्यांनी व्यक्त केलं। या प्रसंगी या कार्यक्रमाचा आदर्श समोर ठेवत सारोळा आणि दिगाव येथील सरपंच प्रतिनिधी जगन जंगले आणि पुंजाराम सुसुंद्रे यांनी देखील या गावात या पद्धतीने दीपावली निमित्त निराधार आणि गरजवंतांना घरगुती सामान मदत स्वरूपात लोकवर्गणीतून देऊ असं मत यावेळी व्यक्त केलं। प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांचं यावेळी कौतुक केलं। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। एक हात मदतीचा या नावानं आम्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आणि त्यांना काही ना काहीतरी मदत करण्याचा हा उपक्रम आम्ही जिल्हाभरामध्ये सध्या राबवतो आहोत। 2 टप्प्यामध्ये हा उपक्रम आम्ही राबवतो। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या 247 म्हणजे या वर्षी आणि मागच्या वर्षी ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या कुटुंबाचा सर्वेक्षण आम्ही केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारावर कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेमध्ये त्यांना बसवून त्या योजनेचा लाभ आम्ही त्यांना दिलेला आहे। ते लाभ वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। पण त्याचबरोबर स्वयंस्फूर्तपणे दिवाळीच्या अनुषंगाने आम्ही काही सेवाभावी संस्थांची मदत घेऊन आमच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन आम्ही एक अद्यावत असं किट फक्त स्वीट देऊन आम्ही त्याच्यात थांबलो नाहीये। तर एका कुटुंबासाठी दिवाळीमध्ये मार्केटमधून बाजारातून ज्या ज्या वस्तू खरेदी कराव्या लागतात त्या सर्व वस्तूचा एक संच आम्ही बनवलेला आहे आणि याच्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, वेरूळ मंदिर संस्थान आणि काही NGOनी मदत केली। आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यातून हा किट तयार करून आम्ही त्याचं वाटप करतो आहोत। त्याचा सुद्धा हा कार्यक्रम आज कन्नड येथे संपन्न झाला। या सर्व कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा उपक्रम आहे। आम्ही त्यांना काही पूर्ण देऊ शकत नाहीये, परंतु फुल नाही फुलाची पाकळी त्यांना देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे आणि शासन तुमच्या सोबत आहे, शासन तुमच्या पाठीशी आहे हा संदेश त्यांना देणे याच्यासाठी हा उपक्रम होता आणि या सर्वांच्या भावना जर आम्ही पाहिल्या तर हा संदेश देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय असं मला वाटतं।